मैदानात आपण पाहतोय नीरज, ज्याला आता मात्र पहिल्यांदा संधी मिळतीये निखिल बागुलच्या विपक्षात. अद्भुत शरीरयष्टी असलेला हाही खेळाडू नीरजला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक जे लॉंग ऑन आणि जवळ जवळ ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर या क्षेत्रातनं क्षेत्ररक्षण करताना नेक्स्ट बॉल हा ट्रॅकर होता, ज्याला रीड करत 2 क्षेत्ररक्षकांमधला कॅप शोधायचा होता. मात्र सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. निखिल बागुलचा एक घातकी शतक आहे, त्यावरनं कुठेतरी सिंगल डबलला जास्त महत्त्व दिलं जात आहे मंदाकिनी हंटर्स या टीमकडनं. तत्पूर्वी सिंगल कन्वर्ट होती आहे, या सिंगलनं धावसंख्या 3 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचती आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय, पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं निखिल बागुल. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल सातत्यानं करावे लागत आहेत, कारण की मैदानातनं एक डावकर आणि एक उजव्या हाताचा बॅटर आहे. मोठा फटका लॉक केलाय, चेंडूला पाठवलाय, षटकारा करता निखिल बागुलच्या विपक्षात हवाई हल्ला येतोय, षटकार 6. थँक्यू डीजे. तर आपण पाहिलं तर निखिल बागुलवर अटॅक करताना नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू फसवलाय निखिल बागुलनं. जज करतो यष्टी रक्षक, नो डाऊट चुकी. थँक्यू डीजे. विजय जो नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, षटकार हॅट्रिक करता कॅश प्राईज ₹500 पारितोषिक लावलंय अविनाशजी हरड. कवरापूरचं हे व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटवर अफाट दर्जाचं प्रेम असणारं हेही व्यक्तिमत्व आपण पाहतोय अविनाशजी हरड. त्यांच्या माध्यमातून विजयी करता फक्त हे पारितोषिक असेल, षटकार हॅट्रिक मारा, ₹500 कमवा. नामी संधी आहे, पैसा कमावण्याची बंडल फोडलेत पैशांची, तर मग कमवा. मात्र निखिल बागुल पहिलं षटक हाताळताना एक विकेट त्यानं मिळवून दिलं आपल्या टीम करता. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे, धावा असतील 9. पुन्हा एकदा आता मात्र नीरज गोलंदाजी ट्रॅकवरनं विष्णू कुताडेला पाहतोय, मात्र फेकी फेकी चुकीची केली आणि मग तिथनं एक धाव कंप्लीट झाली आहे विष्णू कुताडे. पान फ्रॉम खानिवली गावचा हाही खेळाडू खूप चांगला क्रिकेट मात्र सातत्यानं खेळतो त्या खानिवली टीम करता. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धावसंख्या ही स्कोर कार्डवर अर्जित होईल, या एक न धावसंख्या डबल फिगर 10 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली आहे ती टीम. श्रेयस एंटरप्राइजेस प्रथम क्षेत्ररक्षण करताना मंदाकिनी हंटर्स या टीमची 10 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर असताना जर पाहिलं तर पहिला बॉलचा खेळ आतापर्यंत झाला विष्णू खुताडेकडनं. विष्णू आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा सज्ज. विजय न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय, टवकुरा हाताचा बॅटर आहे, त्याच्या बॅटमधनं जर 3 षटकार आले तर अविनाशजी हरट यांच्याकडनं कॅश प्राईज ₹500 पारितोषिक आहे. विष्णू विष्णू टू विजय हा ट्रॅकर, ज्याला फक्त सिंगलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. चांगल्या पद्धतीनं फेकी येते निखिल बागुल त्या क्षेत्रातनं आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेतनं. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे, एक धाव कंप्लीट, एक न धावसंख्या नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना एक सावध खेळ केला जातोय. तर आता पाहिलं आपण दुसऱ्या षटकातनं 38 सर्कलच्या बाहेर असलेले 3 क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय या लॉंग ऑन टिप मिड विकेट. मात्र आता फटका लॉक केलाय क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू जातोय 6 धावांकरता, षटकारा करता नीरजच्या बॅटमधनं हवाई हल्ला.
17 धावसंख्या असताना मात्र जिथनं विष्णू ज्यावरनं जर पाहिलं तर एकच धाव कन्वर्ट होतीये. या सिंगल धावसंख्या 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 18 धावसंख्या ही स्कोर कार्डवर असताना खूप चांगला क्रिकेट मात्र मैदानात आपण पाहतोय. नीरज आणि विजय पहिला विकेट आपला लवकर बाद झाल्यानंतर त्यानंतर मात्र पूर्णपणे एक सावध खेळ मात्र या दोघांकडनं होतोय. नेक्स्ट बॉल विष्णू चेंडूवर अखेरपर्यंत नजर ठेवत मात्र चेंडू पूर्णपणे पीट झालाय. बॅटर विजयला आपण पाहतोय. शेवटचा बॉल त्या शेवटच्या बॉलवर ना मात्र त्या ठिकाणी झेल सुटला आणि मग एक धाव कन्वर्ट केली जाते. या सिंगलला धावसंख्या 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल 19. आठवण त्या आकड्याची होती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी. तून षटकांच्या अखेर धावसंख्या 19. टीम मंदाकिनी हंटर्स या संघाची. ऐकूयात एक सुमधुर संकेत. ठीक आहे. थँक्यू डीजे. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19 या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज तेजस ज्याची वर्णी लागेल इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता. थोडस तर आपण पाहिलं ट्यूब फॅक्टर थोडस धुकं जे निर्माण झालंय त्या कारणानं थोडासा लाईव्ह वरनं प्रॉब्लेम देखील आहे. थोडं स्पष्ट दिसण्याकरता. मात्र जसं जसं ऊन येईल त्यानंतर मात्र तुम्हाला क्लॅरिटी नक्की मिळेल. तत्पूर्वी विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. खानिवली विभाग प्रीमियर लीग. हा ट्रॅकर ज्याला मात्र रीड करता आलं नाहीये. डॉटबॉलची होती उद्घोषणा. सुरेंद्रजी काठोळे साहेब या प्रीमियर लीगचे अध्यक्ष. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. नेक्स्ट बॉल अप्रतिम पडल्यानंतर खूप जास्त टर्न आणि मग तिथनं चेक करायचं आहे. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट करता. ओके अंपायर कॉल असेल तो वाईट करता चेक करण्याकरता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पूर्वी जर पाहिलं तर चांगला बॉल जो हाताळला जातोय. अतिरिक्त टर्न मात्र सातत्यानं होतोय आपल्या गोलंदाजीतनं. गोलंदाज तेजस त्यानं आतापर्यंत 2 चेंडू टाकले आणि विजयला पूर्णपणे त्यानं शांत ठेवलंय. खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होईल. नेक्स्ट बॉल मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल. एक धाव कंप्लीट. दुसरी करता कॉल हो नाही. थांब करता करता मात्र थांबवलं विजयला नीरजनं. एक धाव. नीरज आपण एका बाजूने पाहिल्यानंतर शांत खेळ करतोय. जिथे सिंगल डबल यायला पाहिजे तिथे सिंगल डबल घेतली जातीये. सिंगल कन्वर्ट होतीये. सिंगल धावसंख्या 20 या धावसंख्येवर मात्र सातत्यानं श्रेयस इंटरप्राइजेस करता डोकेदुखी. कारण की एक डावखुरा आणि एक उजव्या हाताचा बॅटर आहे. पहिल्या ओव्हरपासून ती डोकेदुखी आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करावा लागतात त्या टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमला. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. चेंडू क्रमांक 4 घेऊन तेजस.
पुन्हा एकदा अतिरिक्त टर्न पाहायला मिळतोय. नीरज पूर्णपणे बीट झालाय. डॉट बॉलची होती उद्घोषणा. चांगला बॉल जिथं आपण पाहिलं सातत्यानं तेजस आतापर्यंत 3 डॉटचे चेंडू त्यानं हाताळलेत आपल्या गोलंदाजीतनं. नीरज पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 5 वा सज्ज होईल. तेजस शेवटच्या मुवमेंटला त्यानं चेंडूवर बॅट टाकणं योग्य ठरवलं आणि एक धाव कंप्लीट. दुसरी करता कदाचित धोका झाला असता, मात्र सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. धाव कंप्लीट होतील 2. या 2 धावसंख्या 22 या धावसंख्येवर. अंतिमचा बॉल शेवटचा चेंडू इथून पुढे तेजस अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय नीरजच्या बॅटमधनं. चौकार 4. धावसंख्या 26 धावा. बागडबिल्ला ग्रुप खूप चांगला डान्स त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. अप्रतिम डान्स त्यांच्या माध्यमातून. सब बजाया जाएगा, डांस होना चाहिए. दीप बागुल न्यू गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 26 धावा. मात्र इथनं पुढून 4थं षटक मात्र घेऊन सज्ज होईल दीप बागुल. सज्ज होतोय डावखुऱ्या हाताचा बॅटर विजय. अविनाश हरड यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं 3 षटकारा करता. तत्पूर्वी दीप बागुलच्या विपक्षात पहिला बॉल सिंगल कन्वर्ट होती आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. मात्र खराब क्षेत्ररक्षण. बॅकअपला आलेला खेळाडू त्यांना तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करत चेंडूला फेकी करेल. धाव कंप्लीट होतील 2. यातून धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल 28 धावसंख्या ही स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे. 28 जेव्हा आकडा आठवेल ना तेव्हा आठवण होते ती 28 वर्षानंतर जिंकलेला तो वर्ल्ड कप. तो 1983 नंतर 2011 2 एप्रिल 2011चा जो दिवस खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप जिंकला. तब्बल 28 वर्ष वाट पाहावी लागली. नेक्स्ट बॉल पाठपासून शरीरापासून बराचसा अतिरिक्त बाहेर जिथनं पंच दर्शवत आहेत बॉल वाईट. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल ट्रिपल एस किंग आणि त्याच्या विपक्षात टीम बोबा 11. दोन्ही टीम तयार राहायचं आहे. टीम बोबा 11 आणि ट्रिपल एस किंग. जसा आलाय तसा पाठवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार 6. थँक्यू डीजे. कॅमेरामॅन नंतर इकडे जो डान्स होतो त्याचंही जरा कव्हरेज करा तुम्ही. भागडबिल्ला ग्रुप हा ग्रुपचा अप्रतिम डान्स.
तत्पूर्वी दीप बागुल ज्याच्यावर प्रहार करत मात्र धावसंख्या 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली 35 काठावर पास 35 म्हणजे नेक्स्ट बॉल फटका मोठा खेळायचा होता स्ट्रॉंग अपील फलंदाज बाद परतावं लागेल विकेट क्रमांक 2 विजय जाईल परतीच्या प्रवासाला. तत्पूर्वी ची धावसंख्या 35 या धावसंख्येवर सीमित असेल. तत्पूर्वी 2 विकेटचं पतंग झालं. न्यू बॅटर सुमित मैदानात दाखल झालाय. जिथनं जर पाहिलं तर श्रेयस इंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्षात आपण मंदागिनी हंटर्स या 2 टीम आपण पाहतोय. तत्पूर्वी दिब्बागुल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर ना. नेक्स्ट बॉल स्वतःच्याच फॉलोतर मध्ये तितकाच चांगला क्षेत्ररक्षण फेकी मात्र थोडीशी चुकीची. मात्र बॅकअपला खेळाडू होता त्यानं फील्ड करेल चेंडूला. एक धाव कंप्लीट होईल. सिंगल नीरज जो मात्र ओपनिंगला आलाय तो मात्र मैदानातनं चांगला खेळ करत मात्र अजूनही मैदानात आहे. जिथे खराब चेंडू येईल त्यावर षटकार चौकार खेचतोय. सिंगल डबललाही तो महत्व देतोय. धावसंख्या 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. दीप बागुल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ना. आता मात्र नीरज आता टीम बोबा 11 आणि टीम ट्रिपल एस किंग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर एका इनिंग नंतर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजे टॉस करण्याकरता. शफल झाला होता थोडासा. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. एक खराब थ्रो तिथनं 2 धावा कंप्लीट. टीम बोबा 11 आणि टीम ट्रिपल एस किंग दोन्ही टीम तयार राहायचंय. लक्षात असू द्यात. सज्ज होईल पुन्हा एकदा. धावसंख्या 38 या धावसंख्येवर असताना मात्र नीरजच्या पाठमधनं फटका लॉक केलाय. मात्र क्षेत्ररक्षकाची केली आहे निवड. फलंदाज बाद परतावं लागेल. बॅक टू डगआउट. भागडबिल्ला ग्रुपच्या माध्यमातून खूप चांगला डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जाऊयात मैदानात. समोर दीप बागुल ज्याचं षटक संपतंय परंतु जी धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 38 धावा. ती 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे त्या ठिकाणी. ती पाण्याची गाडी आली आहे त्याकरता थोडस थांबायचं आहे. अंतिमच्या त्या षटकातनं निखिल बागुल इथून पुढे सज्ज होईल. मॅच स्टार्ट करायची आहे. नो डाऊट 38 धावा स्कोर कार्डवर असताना निखिल बागुल या हाणामारीच्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता लोवर फुल टॉस बॉल त्यावरनं आडव्या पॅटनं प्रहार करत चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फ्लंबल झाली. लगेच दुसरी करता कॉलिंग. 2 धावा या केल्या जातील कंप्लीट. या 2 धावसंख्या 40 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचेल ती टीम मंदाकिनी हंटर्स या टीमची.
तर पाहिलं तर निखिल बागुल पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना धावा त्यांना खर्च केल्या 9. त्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल निखिल बागुल. चेंडू क्रमांक 2 सज्ज होतोय. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल त्याला आडव्या बॅटनं खेळताना आता मात्र क्षेत्ररक्षकांमधला गॅप मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र दुसरी करता कॉलिंग. 2 धावा मात्र थांबू शकत नाही आहे टीम श्रेयस एंटरप्राइजेस. प्रत्येक चेंडूवर 2 धावा मात्र येत आहेत. तर पाहिलं तर धावसंख्या 42 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. चांगली मॅच आपण पाहतो. इथनं जर पाहिलं दिदेशला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता आला. दिदेश निखिल बागुल आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा सज्ज होईल. खूप चांगला क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. नेक्स्ट बॉल निखिल बागुल हाफ ट्रॅकर कमी वेगानं चेंडूला ट्रॅव्हल केलं. पुन्हा एकदा सातत्यानं जो डिपमेड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याला टार्गेट केलं जात आहे. दीप बागुल त्या ठिकाणी येतोय. चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल. एक सिंगल डबल घेतली जातीये. 44 धावा ऑनबोर्ड स्कोर कार्डवर लागल्यात. तर इथून पुढे पाहिलं तर अंतिमचे 3 चेंडू इथनं पुढे हाताळण्याकरता धावसंख्या 46 धावा ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे इथून पुढे अंतिमचे 2 बॉल हाताळण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. 2 बॉलचा जर विचार केला तर 50+ धावसंख्या करावी लागेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका मोठा खेळू शकला असता मात्र तिथनं काऊ कॉर्नर मधनं क्षेत्ररक्षक येईल. चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल. एक धावसंख्या 47. शेवटचा आणि अंतिमचा बॉल इथनं पुढे सज्ज होतोय. निखिल बागुल आपल्या गोलंदाजीतनं टार्गेट सेट करण्याकरताचा हा शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरनं प्रहार करताना चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 51-52 टू विन टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमला.
या लवकर कर्णधार टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व आपण टीम बोबा 11. चला या कर्णधार ट्रिपल एस किंग संघाचा कर्णधार मुकेश या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. खूप चांगला या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व, त्या पर्वातनं सचिन यांच्याकडनं तो टॉस या ठिकाणी केला जाईल. मुकेश ट्रिपल एस किंग या टीम कडनं कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहतोय बोबा 11 चा कर्णधार या ठिकाणी मुन्ना जो जोडला गेलाय. आपण मॅच पाहतोय. चला सचिनजी पष्टे यांच्या शुभ हस्ते तो नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. दोन्ही टीम जोडले गेल्यात नेक्स्ट मॅच करता. मुकेश कडनं कॉल दिला जाईल. टेल टॉस जिंकलाय मुकेश ट्रिपल एस किंग संघानं. निर्णय काय असेल? पुन्हा 1 मिनिट थांबायचं इकडे. फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. तर समोर बोबा 11 सारखा संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत. 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असते. आता विपरीत घडतंय. तुझ्याकडे आता प्रथम बॅटिंग आली. बॅटिंग करताना किती धावांचा टार्गेट आहे? 70+ टार्गेट राहील. असे कोणते बॅटर आहेत जे तुझे प्रमुख अस्त्र आहेत बॅटिंग करताना? आमच्याकडे आहेत भरपूर बॅट्समन आहेत, पण आमचा हुकमी एक आहे उमर, तर तो जर लागला तर मग. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आपण स्पर्धा पाहतोय खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व. आपण जाऊयात मॅच मध्ये. मॅच रंगतीये. टीम मंदाकिनी हंटर्स आणि त्याच्या विपक्षात टीम श्रेयस एंटरप्राइजेस. 52 धावांचं टार्गेट आहे. त्या 52 धावा करण्याकरता आता इथून पुढे तर चला जाऊयात मॅच मध्ये. 52 धावांचं टार्गेट आहे आणि समोर निखिल बागुल सज्ज होतोय. येणारे बॉल 30 चेंडू आणि 52. निखिल आणि निखिलच्या साथीला बॅटर तेजस आणि निखिल ही जोडी ओपनिंग पेअर मैदानात सज्ज होते. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज दिदेशला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले. तर या षटकातनं पहिल्या बॉलवरचा पहिला प्रहार. चेंडूचा पाठलाग करतोय नीरज. मात्र नीरज चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं. चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल. 1 धावांचा श्री गणेशा होतोय. तो टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमचा 52 पर्यंत पोहोचायचा. 1 धाव ही स्कोर कार्डवर लागली. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. पीडीटीपीएल या स्पर्धेचं ही लाईव्ह टेलिकास्ट या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलं. नो डाऊट. तत्पूर्वी मैदानात जाऊयात. समोर दिदेश गोलंदाजी ट्रॅकवरनं. समोर आता बॅटर तेजसला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल सावध खेळ करत मात्र सिंगल कन्वर्ट करतोय. सध्या सावध पवित्रा घेत मात्र ही सिंगल कन्वर्ट केली आहे. 1 धावसंख्या जी पहिल्या बॉलवर आणली. दुसऱ्याही बॉलवर सिंगल कन्वर्ट केली. धावसंख्या 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. सज्ज होईल पुनश्च एकदा निखिल बागुल ज्याला आपण पाहतोय बॅटिंग करताना. पहिल्या बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न निखिलनेही केला. मात्र चेंडूला त्या ठिकाणी नीरजनं फील्ड केलं. फेकी केली. तत्पूर्वी पुनश्च एकदा सज्ज होईल. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केले जात आहेत. समोर निखिल बागुल सारखा एक तडाखेबाज फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी चेंजेस
नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू, बॅटची टॉप एज लागली, त्यानंतर चेंडूचा पाठलाग, मात्र चेंडू थांबतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी करेल कर्णधार स्वतः. 2 धावा कन्वर्ट केल्या जातील यातून, मात्र धावसंख्या 4 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचतीये. नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर ज्याला लॉक केलंय, मात्र क्षेत्ररक्षक आहे तितकाच चांगला क्षेत्ररक्षण करताना चेंडूची फेकी करेल, पुन्हा एकदा धावसंख्या 2 पुढे जातीये यातून. धावसंख्या 6 ही स्कोर कार्ड वर लागतीये आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. तिथनं जर पाहिलं तर मात्र चेंडू आता चौकारापर्यंत जाऊन पोहोचेल. 4 धावसंख्या 10 ही स्कोर कार्डवर टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमची. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू निखिल करता, वेग कमी होता, मात्र खूप चांगला झेल, अप्रतिम दर्जेदार फलंदाज बाद निखिल बागुलला परतावं लागेल. बॅक टू आउट. एक मिनिट द्यायचंय, चेक केला जातोय. फलंदाज बाद निखिल बागुलला परतावा लागेल. खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. ट्रिपल एस किंग चे ओनर या ठिकाणी येऊन पोहोचलेत. हार्दिक हार्दिक स्वागत. सागरजी पाटील वेलकम. तर प्रत्येक टी शर्ट वर आपण जर पाहिलं तर एक चांगला संदेश जो दिला जातोय खानिवली विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून, मुलगी वाचवा मुलगी शिकवा. एक चांगला संदेश. एका बाजूने आपण जर पाहिलं तर पाणी वाचवा जीवन वाचवा. खूप चांगला संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला जातोय या खानिवली विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून. दरवर्षी एक नवीन करण्याचा एक संकल्प आणि या वर्षीच्या या थीम मधनं त्यानं दर्शवलंय. तत्पूर्वी डॉट बॉल बीट झालाय पूर्णपणे. या स्पर्धेची फायनल जी आपल्याला बुधवारी पाहायला मिळेल आणि बुधवारी त्या फायनल करता
जो जो प्रेक्षक वर्ग खेळाडू नसेल, जो प्रेक्षक वर्ग षटकाराच्या बाहेर झेल घेईल त्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रति झेल मागे, हे लक्षात असू द्या. मात्र मैदानात काय घडतंय, आणखीन एका विकेटचा पतंग परतावं लागेल. निखिल बागुलच्या पाठोपाठ त्यालाही परतावं लागलाय. बॅटर तेजस जातोय परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतंग, एक संधी डीजे मास्टरला. भागडबिल्ला ग्रुप जो आपण पाहतोय, जवळजवळ 10 ते 15 सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय उदय, ज्याची वर्णी लागतीये. इथून पुढे फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल उदय, ज्याला आपण पाहतोय नेक्स्ट मॅच मधून आपल्याला पाहायला मिळेल ट्रिपल एस किंग. सागरजी भुईर असतील, संदीपजी भुसारे असतील, सचिनजी पष्टे यांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. चला तर जाऊयात मॅच मध्ये. उदय पोबा 11 श्यामजी हजारे यांचाही संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. शिवाजी गायकर त्यांच्या समवेत जाऊयात मॅच मध्ये. टवकुरा हाताचा पॅटर, मोठा फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली जातीये. सिंगल कन्वर्ट होतीये. या सिंगल न धाव संख्या 11 नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचतीये. श्यामजी हजारे यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. टीम बोबा 11. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. 11 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून. तत्पूर्वी समोर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुणाल ऋतिक जो स्ट्रायकर एंडवर. नेक्स्ट बॉल जीवी स्पोर्ट्स जो बॅटर मैदानात उदय उतरलाय त्याकरता संदीप पाटील बिलावली यांच्याकडनं प्रति षटकारास 1000 रुपये. नामी संधी आहे, रातोरात श्रीमंत होण्याची एक नामी संधी आहे. धावसंख्या 15 आहे स्कोर कार्डवर. प्रति षटकारास 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय संदीपजी पाटील यांच्याकडनं. बिलावली गावचं ते व्यक्तिमत्व आहे संदीपजी पाटील, त्यांच्याकडनं ते कॅश प्राइज असेल 1000 रुपये. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. बॅटर समोर ऋतिकला आपण पाहतोय, उर्फ बनी या टोपन नावानं त्याची ओळख आहे. तो ऋतिक मात्र सज्ज होतोय. मात्र सिंगल कन्वर्ट करायची होती, सिंगल घ्यायची होती, मात्र डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. पुन्हा एकदा सज्ज होईल इन ऍक्शन. चांगली मॅच आपण पाहतोय. मात्र मोठा फटका खेळायचा होता. स्ट्रॉंग अपील मात्र पंच नाखुश आहेत. धावसंख्या 15 स्कोर कार्डवर लागली आहे आतापर्यंत. 52 पर्यंत पोहोचायचं आणि 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 37 धावांची इथून पुढे गरज आहे. 37. दोन षटकांचा खेळ संपलाय. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये आता 37 करायचे आहेत. 37 ची गरज आहे.
चला मॅच स्पीडअप करायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम बोबा 11 आणि त्याच्या विपक्ष टीम ट्रिपल एस किंग. एका बाजूनी श्यामजी हजारे यांचा संघ असेल. इन ॲक्शन पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमधनं. 18 बॉल आणि 37चं समीकरण टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमला जिंकण्याकरता कशा पद्धतीने या धावा केल्या जातील हे पाहावं लागेल. येणारा वेळ बरंच काही सांगून जाईल. तत्पूर्वी या मैदानातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होतोय. तिसरं षटक आपल्या वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळताना मात्र दिदेश पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटकही त्यानंच हाताळलं. तो दिदेश आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय. सांघिक टीमकडनं तिसरं षटक हाताळताना मात्र होतोय सज्ज. येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये 37ची गरज आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ज्याला लॉक केलंय. खाली क्षेत्र आहे तिकडनं चेंडू जाईल सीमा रेषा पार येतोय चौकार. 4-4-4. थँक्यू डीजे. मात्र शेवटच्या दिवशी ही स्पर्धा जे प्रेक्षक वर्ग पाहायला येतील त्यांच्याकरता संदीप पाटील पिलोशी गावचं व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं षटकार जो आला तर षटकाराच्या बाहेर कॅच घेण्याकरता त्या प्रेक्षकाकरता 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू फलंदाज बाद परतावं लागेल. एक तेरी तो एक मेरी. दिदेशने मिळवला विकेट. न्यू बॅटर प्रज्वल सावंत ज्याला आपण पाहतोय इन ॲक्शन फलंदाजी करण्याकरता आलाय. धावसंख्याचा आलेख जर पाहिला तर 19 धावा या स्कोर कार्डवर आहेत. मात्र दिदेश आपल्या गोलंदाजीतनं कमालीची गोलंदाजी करतोय. टीमला पूर्णपणे चकडून ठेवलंय. श्रेयस एंटरप्राइजेस या टीमला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते काम दिदेशने केलंय. मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. दिदेशला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय सातत्यानं. मिड विकेट असेल मग लॉंग लेगचं क्षेत्र असेल लॉंग ऑफ लॉंग ऑन टिप एक्स्ट्रा कव्हर. तत्पूर्वी धाव नीरज चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी फेकी करेल. 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानातनं. ऋतिक आणि प्रज्वल या दोघांमधली ती रनिंग तत्पूर्वी धावसंख्या 2 ने वाढेल. जाऊन पोहोचेल ती 21 धावा. नेक्स्ट बॉल कमी वेगानं अप्रतिम फिंगरला रोल केलं आणि अतिरिक्त टर्न जिथनं पाहायला भेटला. डॉट बॉलची होती उद्घोषणा. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न. बॉल अतिरिक्त बाहेर. नॉन क्लेबल चेंडू. एक एक्स्ट्राची धाव. बॉल वाईट. धावसंख्या 22. अजूनही मात्र जर पाहिलं तर 30 धावांची गरज आहे. इथनं मॅच श्रेयस एंटरप्राइजेस करता थोडीशी कठीण पाहू लागली आहे. कारण की एका बाजूने विकेट सातत्यानं जात आहेत. विकेट मैदानातनं मात्र चेंडू बॅटवरनं जर पाहिला तर चेंडू बॅटला येऊन लागला. कोणत्याही प्रकारचा दुविधा मनस्थितीतनं हा फटका खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट होईल. स्ट्राईक फक्त रोटेट होईल. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचेल. मैदानात ना इथनं मॅचला श्रेयस एंटरप्राइजेसला जिंकायचं असेल ना तर एका बॅटरला मोठे फटके हे खेळावेच लागतील. शेवटचा बॉल इथनं पुढे जर पाहिलं तर दिदेश गोलंदाजी ट्रॅकवरनं या शेवटच्या बॉलवर एखादा चौकार किंवा षटकार येईल का की दिदेशला सन्मान दिला जाईल सिंगल डबल करता का एखादा इथनं दिदेशी विकेट मिळवून दिलं आपल्या टीम करता. येणारे बॉल 13 असतील दिदेशच्या गोलंदाजीतनं. हा शेवटचा बॉल.
हाफ ट्रॅकर ज्याला चेंडूवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता तत्पूर्वी डॉट बॉल. धावसंख्या 23 स्कोर कार्ड वर लागली आहे. म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत 29 धावा. 12 बॉल 29, 14.50च्या सरासरीने या धावा इथून पुढे एकवटायच्या आहेत. जी सरासरी 10ची होती ना ती सरासरी जवळजवळ आता 14ची येऊन पोहोचली आहे. 14.50च्या सरासरीने इथून पुढे तुम्हाला धावा करायच्या आहेत. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानात पाहतोय. चला तर जाऊयात मॅच मध्ये. 12 बॉल 29 समीकरण आहे आणि इथनं पुढे गोलंदाजी ट्रॅकवर ना गोलंदाज गणेश ज्याची वर्णी लागतीये. 12 बॉल 29 धावा थांबवण्याकरता कमालीची गोलंदाजी करावी लागेल. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ते टीम श्रेयस एंटरप्राइजेसला विजयापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे ना तर मग चांगली कामगिरी करावी लागेल. तत्पूर्वी सज्ज होईल नेक्स्ट मॅच. टीम बोबा 11 आणि त्याच्या विपक्ष टीम ट्रिपल एस किंग दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. तत्पूर्वी सवयत मॅच मध्ये आराध्य 11 चे टीम ओनर चेतनजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर वरनं प्रहार करायचा होता. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. कैलासजी भुजारे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचाही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वेलकम. 2 धावा च्या कन्वर्ट झाल्यात. धावसंख्या 25 धावा. अजूनही जर पाहिलं तर 27 धावांची मात्र गरज आहे. 27 धावा इथून पुढे करायच्या आहेत आणि त्याकरता बॉल असतील 11 आणि 11 मध्ये 27 हे समीकरण. नेक्स्ट बॉल टाकूर हाताचा मोठा फटका खेळायचा होता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये तिथपर्यंत. धाव कंप्लीट होतील 2. पुन्हा एकदा फ्लंबल होतीये. तिसरी करता रितेश कॉल देतोय मात्र 2च धावा. समाधान मानावं लागेल. या 2 धावसंख्या कन्वर्ट होतीये ती 27 धावा. आता गरज आहे 25 ची. 25 धावांची गरज आहे. ना पुढे जर पाहिलं तर सज्ज होईल पुन्हा एकदा टाकूर हाताना मोठा फटका. स्ट्रॉंग चेंडू जातोय षटकारा करता 6 धावांकरता. थँक्यू डीजे. भागडबिल्ला ग्रुपच्या माध्यमातून तो डान्स आपण पाहिला या ठिकाणी. खूप चांगला डान्स. तत्पूर्वी जाऊयात मैदानात. समोर आता 19 ची गरज आहे.
त्या षटकारानं चांगल्या स्थितीमध्ये गेलाय श्रेयस एंटरप्राइजेस. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला हा दुसरा प्रहार, येतोय षटकार 6 धावाने करता दर्जेदार स्ट्रोक. धावसंख्या 13ची गरज आहे. निलेश हरळ स्कोररच्या माध्यमातून आपण ज्यांना पाहतोय खूप चांगलं स्कोरिंग. 13 धावांची गरज असताना भागडबिल्ला ग्रुप यांच्याकरता एक नामी संधी आहे. लग्नाच्या ऑर्डर सुद्धा घेतल्यात. सचिन पष्टे यांनी त्या बुकिंग घेतलेल्या आहेत. भागडबिल्ला ग्रुप कालपासून जो डान्स त्यांचा पाहिलाय अप्रतिम. खूप मागणी आहे भागडबिल्ला ग्रुप करता. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा प्रहार करताना मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी करेल, धाव कंप्लीट होईल. एक जिथनं गोलंदाजीला गोलंदाज गणेश आला ना त्याच्या विपक्षात ते 2 षटकार आणि तिथनं स्ट्रॉंग भूमिका मात्र घेतली 2 बॅटरनं आणि मग चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत श्रेयस एंटरप्राइजेस आहे. धावसंख्येची गरज आहे 12. इथनं पुढे येणारे बॉल 7 चेंडू आणि 12चं समीकरण आहे. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे ऑन आहे. एखादा गणेशचा डॉट बॉल किंवा एखादा गणेशचा इथनं विकेट या मॅचला शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जावं लागेल. रितेशला आपण पाहतोय, तोही एक विस्फोटक फलंदाज आहे. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काळ हवेत आहे. जज करतोय मात्र फलंदाज बाद. थँक्यू. जाऊयात मॅच मध्ये. या ठिकाणी आमचे मान्यवर कांतीजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. प्लीज मी त्यांना विनंती करतोय की या मुख्य मंचावर. कांतीजी पाटील प्लीज. येणारे बॉल 6 आणि 12चं समीकरण आहे. 6 बॉल 12चं हे समीकरण मॅच मध्ये रंगत आहे. मॅच मध्ये मजा आहे. इथनं पुढे न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय सूरज. मन फ्रॉम गौरापूरचा हा खेळाडू सूरज जो इथनं पुढे फलंदाजी करण्याकरता आलाय. खरिवली तत्पूर्वी येणारे बॉल 6 आणि 6 चेंडूंमध्ये 12ची गरज आहे. चिन्मय गोलंदाजी ट्रॅकवर ना. मोठा फटका खेळायचा होता. फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मात्र शेवटच्या क्षणी झेल सुटला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा या होतील कंप्लीट. प्रज्वल सावंतला आपण पाहतोय. चेंडू बराच काळ हवेत होता. पकडो कॅच जीतो मॅच असं क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं. हा झेल घेतला असता तर काहीतरी समीकरण वेगळं असतं. येणारे बॉल 5 चेंडू आणि 10ची गरज आहे. प्रज्वल सावंत इन ऍक्शन. मात्र गरज तो एका बाजूनी. प्रज्वल सावंतवर विश्वास आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय सूरज. तो मात्र नॉन स्ट्रायकर इकडनं. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम. पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेत आहे. मात्र पुन्हा एकदा मात्र खराब. नीरज कडनं होती या चुकी. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. 2 धावा रोखू शकत नाहीये. एका बाजूने जर पाहिलं ना तर जिथे सिंगल होती तिथे डबल जातीये.
मात्र या दोन पुन्हा एकदा या दोन धावसंख्या वधारतीये जाऊन पोहोचेल ती 44 44 धावा 52 पर्यंत जायचंय. येणारे बॉल 4 4 मध्ये 8 ची गरज आहे. 4 बॉल 8 8 च हे समीकरण. मात्र इथनं पुढे मॅचला मजा आहे. बी फास्ट थोडी घाई करा. मी सातत्यानं म्हणतोय मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाहीये. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल टीम बोबा 11 आणि ट्रिपल एस किंग. प्रज्वलचं पाहिलं तर वैयक्तिक 24 धावांची इनिंग साकारली आहे. एक धाव कंप्लीट केली आहे पुन्हा एकदा. मात्र एक पेक्षा आता जास्त काही नाहीये. धावसंख्या 45 46 45 धावा स्कोर कार्डवर असताना इथून पुढे जर पाहिलं तर 7 ची गरज आहे. येणारे बॉल 3 3 मध्ये 7 आणि एक विस्फोटक एक मजबूत शरीर असलेला बॅटर समोर स्ट्रायकर एंडवर आपण ज्याला पाहतोय सूरजला. पान फ्रॉम खरिवली मधनं बिलॉंग करतोय तो सूरज. ज्याच्यावर आता विश्वास आहे. अशा कित्येक मॅचेस त्याने आपल्या बाजूने चुकवल्या त्या खरिवली करता. आज मात्र टीम श्रेयस एंटरप्राइजेस करता हाफ ट्रॅकर ज्याला लॉक केलंय. मात्र बराच काळ चेंडू हवा आहे. डिप्युटी विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम दर्जेदार झेल फलंदाज बाद सूरजला परतावा लागेल. बॅक टू द टेक संधी डीजेला. येणारे बॉल 2 आणि 2 चेंडू मध्ये 7 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. मनोज पवारला आपण पाहतोय. एक गोल्डन षटकार. 2 चेंडू आणि 7 ची गरज आहे. 2 बॉल 7 ची मॅच आहे. मॅच रंगतदार आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. एका बाजूने आपण पाहिलं तर प्रज्वल वैयक्तिक आतापर्यंत 25 धावांची इनिंग त्यानं साकारली आहे. मात्र 2 नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. 2 बॉल 7 ची गरज असताना एखादा मोठा फटका खेळावा लागेल. इथनं जर विजयापर्यंत जायचं असेल श्रेयस एंटरप्राइजेस टीमला. नेक्स्ट बॉल सेमी हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स येतोय ओव्हर दी रोप. हा चौकार 4. थँक्यू डीजे. मात्र आता इथनं पुढे 1 बॉल आणि 3 ची मॅच आहे. मॅच रंगतदार आहे. आजच्या दिवसातला पहिला सामना. दुसऱ्या दिवसातनं पहिली मॅच आपण पाहतोय. एक बॉल 3 ची मॅच आहे. मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता फ्लंबल झाली. 2 धावा कंप्लीट. मात्र फलंदाज बाद.